UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 नोव्हेंबरला मतदान। शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू, रोहित पवारांचं वक्तव्य। नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोलेंना सीएम करण्याची मागणी। मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विकास ठाकरे आक्रमक। कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटतं आपल्या पक्षाचा सीएम व्हावा, मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। काँग्रेस चेहरा देणार असेल तर समर्थन देऊ, ठाकरेच म्हणालेत, मात्र मुख्यमंत्री पद हिसकावून घेऊ असं वक्तव्य। पटोलेंना अडचणीत आणू नये, संजय राऊतांचा विकास ठाकरेंना सल्ला। नाना पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, काँग्रेसच्या बैठकीत अतुल लोंढेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाकडून मुख्यमंत्री पदावर दावा होणार, पण मुख्यमंत्री शिंदेच असायला हवेत अशी आमची मागणी, शहाजी बापू पाटलांचं विधान। महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा विरोधी पक्षनेता कोण होणार याची चर्चा करावी, बाळासाहेब पाटील यांचा टोला। उपोषणाच्या 7व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली, उपोषण स्थळावरून उतरताना रात्री जरांगेंना भोवळ, शंभूराज देसाईंकडून जरांगेंना उपचार घेण्याची विनंती। संभाजीराजे आज मनोज जरांगेंना भेटणार, संभाजीराजे अंतरवाली सराटीत जाणार, मराठा आरक्षणावर चर्चा होणार। सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर नांदेड बंदची हाक, मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा। धाराशिवमधील मराठा क्रांती मोर्चाचा हैदराबाद गॅझेटला विरोध, मराठा म्हणूनच आरक्षण देण्याची मागणी, तर कुणबी नोंदी संदर्भात हैदराबादतून धाराशिवमध्ये दस्तावेज आणले। तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर मी राजीनामा देईन, मला मंत्रिपद मिळताना आमदाराकडून धमकी, त्यांनाच आता सिडकोचं अध्यक्षपद, संजय शिरसाट यांचं नाव न घेता गोगावलेंचा गौप्यस्फोट। नागपूर पालिकेच्या स्वच्छता दौड कार्यक्रमादरम्यान अशोक चक्राचा अपमान, काँग्रेस आमदार नितीन राऊतांचा आरोप, पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। राज ठाकरेंची आज मनसे नेते आणि सरचिटणीसांसोबत बैठक, अमित ठाकरेंच्या उमेदवारी संदर्भात चर्चा होण्याची शक्यता। चिपळूणमध्ये ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांकडून शरद पवारांचं स्वागत, तर काल विक्रांत जाधव आणि अजित पवारांची भेट। शिवसंग्राम संघटना विधानसभेला 5 जागा लढवणार, मुंबईतील बैठकीत निर्णय, ज्योती मेटे यांची माहिती। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध, आज नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक, आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार। पुण्यात जोरदार पाऊस, धायरीमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप, अचानक पाऊस आल्यानं पुणेकरांची धावपळ। नाशिकच्या कांदा उत्पादकांना दिलासा, लाल कांदा पाठवण्यासाठी रेल्वेकडून 3 महिन्यात 20 मालगाड्या। वेस्टर्न रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या रेल्वे मार्गाचं बांधकाम सुरू। 2024च्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुराग कुमारा दिसानायके विजयी, एसडीपी पक्षाचे नेते सजित प्रेमदासा यांचा पराभव। जानेवारीमधील कोल्डप्ले कार्यक्रमाच्या तिकिटांचं काही मिनिटातच बुकिंग, ऑनलाईन तिकीट विक्रीचे संकेतस्थळ ठप्प झाल्यानंतर मीम्स आणि रील्स व्हायरल। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।